ठाकरे आणि उत्तर मध्य मुंबई हा त्यांचा मतदारसंघ, जिथे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत आहे। दोन्ही ठाकरे बंधू हे मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। हे दोन्हीकडची दृश्य, एकीकडे दक्षिण मध्य मुंबई तर दुसरीकडे उत्तर मध्य मुंबई, हे दोन्ही ठाकरेंचे मतदारसंघ जिथे ते मतदान करणार आहेत। राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह तर उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंसोबत दिसतायत, जे मतदान करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। राजकीय नेते मंडळी मतदान करण्यासाठी बाहेर पडली आहेत आणि मुंबई ज्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जाते ते उद्धव ठाकरे हे सुद्धा मतदान करण्यासाठी निघाले। तर रश्मी ठाकरे यांच्यासोबत तर दुसरीकडे राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इतर नेते सुद्धा आहेत, अनिल परब आहेत आणि उद्धव ठाकरे काही क्षणात मतदानाचा हक्क बजावतील। दुसरीकडे राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब हे देखील मतदान करतायत। राज ठाकरे ज्या भागात येतात तर दक्षिण मध्य मुंबई, तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे निघालेले आहेत मतदानासाठी। तिथून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, दृश्य पाहतो आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वांद्रे पूर्व येथे नवजीवन विद्या मंदिर शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आहेत, त्याचबरोबर तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील मतदानासाठी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतं। उद्धव ठाकरे कुटुंबियांसह इथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेली आहेत। या मतदान केंद्राच्या बाहेर पुरुषांसाठी वेगळी रांग आहे तर महिलांसाठी वेगळी रांग आहे। 235 क्रमांकाच्या बूथ क्रमांकाच्या बाहेर उद्धव ठाकरे हे रांगेमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 235 क्रमांकाच्या बूथ क्रमांकावरती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचं मतदान असल्याचं सांगितलं जात आहे। त्यानुसार त्यांनी त्या बूथच्या बाहेर इथे रांग लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्यासोबत आमदार अनिल परब ठाकरे गटाचे हे देखील इथं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निवडणूक आयोगाचे जे काही नियम आहेत त्याचं पूर्णपणे पालन करत आणि एकूणच जे रांगेमध्ये सर्व नागरिक उभे आहेत, मतदार उभे आहेत, त्यांच्यासोबत स्वतः उद्धव ठाकरे हे देखील रांगेमध्ये उभे आहेत। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे असे सर्वच रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं। तर महिलांच्या रांगेमध्ये स्वतः रश्मी ठाकरे या रांगेमध्ये उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या काही वेळातच ठाकरे कुटुंबीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यंदा आपण पाहतोय उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडनं उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची जी आहे उमेदवारी ते इथे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडनं वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष या उमेदवार आहेत। हाताचा पंजा आणि कमळ असा हा सामना इथे रंगणार आहे। तर येत्या 4 जून रोजी कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल। मात्र त्यासाठी आज भरघोस इथे मतदान होताना दिसत आहे। वांद्रे पूर्व येथील या नवजीवन विद्या मंदिर शाळेच्या बाहेर मोठ्या संख्येने मतदार देखील इथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं उदय, आपण प्रेक्षकांना दाखवतो एकीकडे उद्धव ठाकरेंचं कुटुंब तर दुसरीकडे राज ठाकरेंचं कुटुंब। दोन्ही ठाकरे बंधू हे एकाच वेळी बाहेर पडलेले आहेत मतदानासाठी। उद्धव ठाकरे यांचा वांद्र्यातला मतदारसंघ जो उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ आहे, तर राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानाजवळचा जो मतदारसंघ म्हणजे त्यांचं निवासस्थान ज्या मतदारसंघात येतं ते म्हणजे बालमोहन विद्या मंदिर, या ठिकाणी राज ठाकरे यांचं मतदान केंद्र आहे दक्षिण मध्य मुंबई, आणि जिथे अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे असा सामना आहे। तर उद्धव ठाकरे जिथे मतदान करतायत नवजीवन विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती उद्धव ठाकरे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जिथे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना आहे तिथे मतदान करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू बाहेर पडलेले आहेत आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत। उद्धव ठाकरे हे सर्वसामान्यांप्रमाणे रांगेमध्ये उभे राहून मतदान करतायत, पत्रकारांसोबत बोलतायत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर दुसरीकडे रश्मी ठाकरे या देखील महिलांच्या रांगेमध्ये उभे राहिले आहेत। तर यावेळची लोकसभा निवडणूक यासाठी वेगळी की प्रथमच उद्धव ठाकरे यांचं कुटुंब जे मशालीचा प्रचार करतायत ते आता मतदान करणार आहेत, ते म्हणजे हाताच्या पंजाला अर्थात वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहेत उद्धव ठाकरे यांचं कुटुंब। तर दुसरीकडे राज ठाकरे ज्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे
तर महायुतीचे उमेदवार दक्षिण मध्य मुंबईतले राहुल शेवाळे आहेत, ज्यांची निवडणूक निशाणी आहे धनुष्यबाण। त्यामुळे राज ठाकरे मतदान करू शकतात धनुष्यबाणाला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मतदान करू शकतात हाताच्या पंजाला। तर शिवसेनेचा जर इतिहास पाहिला तर जोपर्यंत राज ठाकरे हे शिवसेनेसोबत होते बाळासाहेबांसोबत, त्यावेळेला राज ठाकरेंनी कदाचित धनुष्यबाणाला मतदान केलं असेल। मात्र इतक्या वर्षांनंतर प्रथमच ही वेळ आली असेल की राज ठाकरे हे पुन्हा एकदा धनुष्यबाणाला मतदान करतायत। मात्र हा धनुष्यबाण किंवा ही शिवसेना सध्या शिंदेंची आहे आणि ज्याला राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवलाय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं निवडणूक चिन्ह हे खरं तर आधी धनुष्यबाण होता, शिवसेना ज्यांची होती ते आता मशालीचा प्रचार करतायत उद्धव ठाकरे आणि ते मतदान करतायत। म्हणजे ठाकरे प्रथमच हाताच्या पंजाला मतदान करतायत, अशी ही परिस्थिती यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसते। म्हणजे हे अजब गजबच राजकारण म्हणावं लागेल आणि गंमत आहे या सगळ्यातली। त्यामुळे उद्धव ठाकरे मतदान करणार हाताच्या पंजाला, तर दुसरीकडे राज ठाकरे मतदान करणार आहेत धनुष्यबाणाला। उद्धव ठाकरेंचं कुटुंब आणि राज ठाकरेंचं कुटुंब मतदानासाठी आलेले आहेत आणि जे उद्धव ठाकरे आपल्या मशाल चिन्हाचा निवडणूक प्रचार करत होते, त्यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार या उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आहेत, ज्यांची निवडणूक निशाणी आहे हाताचा पंजा। तर दुसरीकडे राज ठाकरे पूर्वी जे शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंब हे धनुष्यबाणाला मतदान करत असावेत, कारण महायुतीचे जे उमेदवार आहेत दक्षिण मध्य मुंबईतले राहुल शेवाळे, त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण आणि महायुतीला आपल्याला माहिती आहे राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय। दुसरीकडे आता आपण वांद्र्यात जाऊया, तिथे मतदारांची रांग लागलेली आहे मोठी आणि याच रांगेमध्ये सर्वसामान्य मतदारांप्रमाणे उद्धव ठाकरे सुद्धा उभे आहेत। तिथे आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, किती मोठी रांग आहे, साधारण किती वेळ जाईल उद्धव ठाकरे यांचा मतदानासाठी नंबर यायला? खूप गर्दी आहे, गोंधळ आहे, कारण उद्धव ठाकरे यांचं कुटुंब मतदानासाठी आलेलं आहे आणि सर्वसामान्य मतदारांप्रमाणे ते सुद्धा वांद्रे इथल्या नवजीवन हायस्कूलच्या मतदान केंद्राबाहेर आहेत।